पालक म्हणून आपली जबाबदारी काय आहे तर फक्त मार्काकडे न फोकस करता एक व्यक्तिमत्व म्हणून त्याचा कसा विकास व्हायला लागलेला आहे आणि तो बॅलन्स्ड व्हायला लागलेला आहे का. 10वीचा जो मार्क आहे ते फक्त 10वीला पास करणार, पण लाईफमध्ये जे लेसन्स आहेत ते त्याच्या पूर्ण लाईफमध्ये पास करणार. अशा माणसाबरोबर मी बोलत आहे ज्यांचं नाव श्री काशीनाथ गुरव आहे आणि ही इज ऑल्सो अन कोच. सो मी त्यांना एक प्रश्न विचारणार आहे की सर, काशीनाथ सर, मला एवढंच सांगा की आज जे मुलांचं जे ट्रेडिशनल एज्युकेशन आहे तर तुम्ही बोलताय की शाळेचं शिक्षण आणि ॲक्च्युली सेल्फ एज्युकेशनचं ह्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे ते जरा प्लीज मला सांगा. मला असं वाटतं की मी एखादी त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी जे माझ्या आयुष्यामध्ये केलेलं आहे, जे मी स्वतः ॲप्लाय केलं आहे आणि त्याचे रिझल्ट समोर आहेत. माझा मुलगा 7वी 8वी 9वीपर्यंत मी बघत होतो. थोडासा 5वी 6वी नंतर म्हणजे 7वी ते 9वीपर्यंत 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये तो फक्त मुलांच्यात राहत होता आणि मग फक्त मुलांच्यामध्ये राहणं आणि फक्त अभ्यासाकडं म्हणजे पुस्तकी नॉलेज याच्याकडं त्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं. हे ज्या वेळेला लक्षात आलं मी शोधत होतो की बाबा काय करायचं आणि आमच्याकडं मग SSYचे कोर्सेस होतात. SSYच्या 3 दिवसाच्या मेडिटेशनसाठी त्याला मी पाठवलं. त्याला ते आवडलं. पुन्हा 9वी झाली होती आणि 10वीच्या या कालावधीमध्ये पुन्हा एक 15 दिवसाचा त्यांचाच कोर्स होता, रेसिडेन्शियल होता. तिथं त्याला पाठवलं. त्याला ते आवडायला लागलं आणि मग त्यांचा एक RCRT म्हणून रेसिडेन्शियल जो कोर्स असतो त्याच्यासाठी मी त्याचं नाव घातलं. तो 1 महिन्याचा कोर्स केला. तो 1 महिन्याचा कोर्स करत असताना 15 दिवस त्याची शाळा बुडणार होती. आता माझ्यासमोर प्रश्न होता. माझ्या मित्रमंडळी किंवा नातेवाईक सगळे फॅमिलीमधले बाकीचे म्हणत होतं की 10वीचं वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे, त्याचं शाळेची प्रेझेंटी त्याची बुडायला नको. आणि माझ्यासमोर प्रश्न असा होता की त्या मार्कापेक्षा, त्याच्या वर्गातल्या प्रेझेंटीपेक्षा त्याच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी जे होणारे बदल आहेत ते होणं गरजेचं आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून मी त्यांच्या प्रिन्सिपल मॅडमला जाऊन भेटलो. त्यांनी विचारलं की बाबा असं असं होणार आहे, 15 दिवस त्याचे बुडतील. मी म्हटलं मॅडम हे नक्कीच आहे, पण मी माझा उद्देश सांगितल्यानंतर सुदैवानं त्यांना याबद्दलची माहिती होती आणि त्यांनी 1 मिनिटामध्ये मला सांगितलं की तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेताय, त्यामुळं हरकत नाही आणि तुम्हाला परवानगी देते. लकीली हे 15 दिवसानंतर त्यांचं गुरुकुलमधली जी मुलं येतात ती हैदराबादवरनं मुलं आली आणि आमच्याकडं 1 महिना ती मुलं राहणार होती. मी पुन्हा मॅडमना गेलो आणि भेटून सांगितलं मॅडम मला आणखीन 1 महिन्याची परवानगी पाहिजे आहे. आणि सगळं समजून घेतल्यानंतर मॅडमनी मला तीही परवानगी दिली आणि त्याचे रिझल्ट्स म्हणजे जो माझा मुलगा त्याच्या वर्गातल्या मुलींच्या बरोबर मिक्सअप होण्यासाठी किंवा बोलण्यासाठी मिचकायचा, म्हणजे एक पौगंडावस्थेमध्ये आल्यानंतर मुलांच्या मनामध्ये जो बदल झालेला असतो त्यांच्यातल्या चर्चेमधनं असतो. आजच्या जगामध्ये आपल्याशी ते तितकंसं मिक्सअप होतात का नाही माहिती नाही, पण आपण सजगपणानं हे बघितलं पाहिजे. आणि ते मला ऑब्झर्व झाल्यानंतर मी माझ्या मिसेसबरोबर माझ्या घरात आईवडिलांच्या बरोबर चर्चा करून तो निर्णय घेतला आणि त्याला पुन्हा 1 महिना ज्या वेळेला RCRTच्या कोर्सला आणि नंतरच्या रेसिडेन्शियल गुरुकुलला पाठवलं. त्याचे रिझल्ट्स अतिशय सुंदर आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण कायमपणानं पालक म्हणून आपली जबाबदारी काय आहे तर फक्त मार्काकडे न फोकस करता एक व्यक्तिमत्व म्हणून त्याचा कसा विकास व्हायला लागलेला आहे आणि तो बॅलन्स्ड व्हायला लागलेला आहे का. कारण आपण आज बाहेरच्या जगामध्ये बघतो की मटेरियलिस्टिक होऊन सगळेजण आपण स्ट्रेसकडे निघालो आणि तो स्ट्रेसकडे नंतर गेल्यानंतर काहीतरी आपण बिघडलं, गोंधळ झाला म्हणण्यापेक्षा ही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की पहिल्यापासून तो त्याचा प्रवास हा बॅलन्स्ड प्रवास कसा होत जाईल. थँक्यू. वाव. म्हणजे आज आपण आता काय ऐकलं बघा. एक श्री काशीनाथ गुरव हे स्वतः एक कोच आहेत, रिअल इस्टेटमध्ये पण आहेत आणि ते स्वतः करोडपती, करोडची त्यांच्याकडे असेट आहे. तर त्यांचं बोलणं असं आहे की तुमच्या मुलांना फक्त एक ट्रेडिशनल एज्युकेशन नका देऊ, पण तुमच्या मुलांना हे सेल्फ एज्युकेशनवरती बघा. आणि त्यांनी एक स्टेटमेंट जी बोलली जी मला खूप लागली की माझ्या 10वीच्या मार्कांपेक्षा माझ्या मुलाला ते सेल्फ एज्युकेशन त्याच्यावरती किती इम्पॉर्टंट आहे, कारण की तो लाईफ लेसन आहे. 10वीचा जो मार्क आहे ते फक्त 10वीला पास करणार, पण लाईफमध्ये जे लेसन्स आहेत ते त्याच्या पूर्ण लाईफमध्ये पास करणार. तर असे जे आहेत काही लोक आपल्याला ज्यांना असं वाटतात की जे लोक बोलतात नाही की मी माझ्या मुलांना कसं शाळेमध्ये कसं सांगणार, कसं मी बुडवणार, तर लाईफ लेसन ही खूप इम्पॉर्टंट आहे. आय होप
हा तुम्हाला हे आज कोणाला शिकलेला असणार, तुम्हाला काही ना काही ह्याच्यामध्ये क्लिअरिटी मिळालेलं असेल, तर थँक्यू व्हेरी मच.